नमस्कार दर्शकों, स्वागत है आप सभी का एमएच न्यूज में। तो चलिए आज की खास खबर पर। खबर भंडारा से। जन चेतना कर्णबधिर मतिबंध निवासी स्कूल में आज एक विशेष आयोजन किया गया, जहां राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष शरद चंद्र पवार का 85वां जन्मदिन बड़ी ही सादगी और सामाजिक संवेदना के साथ मनाया गया। शुक्रवार 12 दिसंबर 2025 को आयोजित इस कार्यक्रम में बच्चों को फल वितरित किए गए। कार्यक्रम की अध्यक्षता में चरण वाघमारे ने की, जबकि प्रमुख अतिथि राष्ट्रवादी जिलाध्यक्ष मधुकर चौधरी, नितेश ठोमरे, चंद्रशेखर भिवगड़े, राकेश श्यामकुवर और विनायक मारवाड़े शामिल थे। इस मौके पर सभी मंडल आयोगाने अशी शिफारस केली होती बच्चों को या देशात 54% ओबीसी वर्ग आहे हुए समाज के ज्युडिशियली सेवा पासून में सगळ्या संवेदना ठिकाणी की केंद्रामध्ये भावना आरक्षण को मिळाला सबसे बड़ी पाहिजे। पूजा बताया। ही जेव्हा त्यांनी घोषणा केली तेव्हा अमरीश शनिवारे ने किया त्यांची सरकार पाडण्यात आली। आभार प्रदर्शन आणि तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार साहेब होते। ने किया। त्यांनी मंडल आयोगाच्या शिफारसीची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये केली। म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेत आणि महाराष्ट्रात नोकर भरतीमध्ये सुद्धा 50 म्हणजे 27% ओबीसींना आरक्षण देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आमचे शरद पवार साहेब आहेत। आणि म्हणून आपण बऱ्याच महापुरुषांच्या देवाधिकाला मानतो, त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो, वाढदिवस साजरे करतो। त्यामागे उद्देश एवढाच आहे की नव्या पिढीला त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी। आज शरद पवार साहेबांचा वाढदिवस तुमच्या शाळेमध्ये करण्याचा उद्देश नुसते फळ वाटप नाहीये। पवार साहेबांनी या देशातल्या शोषित पीडित लोकांसाठी पुरोगामी विचार देऊन ज्या पद्धतीनं राज्य चालवलं त्यांची प्रेरणा आपल्याला मिळावी या उद्देशानं आदरणीय पवार साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करत आहोत।